पुढची बातमी बाबत शिवसेनेनंतर भाजपचे नगरसेवक सुद्धा आज सहलीवरती रवाना होणार आहेत। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीची खबरदारी शिवसेनेचे नगरसेवक शनिवारी सहलीसाठी रवाना झालेत। आज भाजपचे नगरसेवक एकत्रितपणे सहलीवर जाणार आहेत। मतदानावेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांची रणनीती पाहायला मिळते। महायुतीच्या बाजूने वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी आज मतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी हे सर्व नगरसेवक एकत्रित येणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहे। किरण, विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी मोठी उठाठेव केली जाते, नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी नेलं जात आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर गोकुळ गीते जे नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावरती ठाम होते, त्यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीचे जे आहेत एकूणच नरेंद्र तराडे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे। तरी सुद्धा महायुती या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रिकॉशन घेताना आपल्याला बघायला मिळतोय। शनिवारी शिवसेनेचे नगरसेवक हे ठाण्याच्या दिशेने एकूणच रवाना झालेले होते। आज भाजपचे सगळे नगरसेवक हे अज्ञातस्थळी जाणार आहेत आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये म्हणजे 18 तारखेला जी मतदानाची प्रक्रिया पार पडते, 18 तारखेच्या या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून हे सगळे महायुतीचे नेते काळजी घेताना आपल्याला दिसून येत आहे। गोकुळ गीते यांनी माघार घेतलं असलं तरी त्यांचं नाव मात्र बॅलेट पेपरवरती राहणारच आहे आणि म्हणूनच संपूर्ण जी मतदानाची प्रक्रिया आहे ती समजून सांगण्यासाठी आता महापालिका निवडणुका असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक नवीन नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदान एकूणच करण्याची जी प्रक्रिया आहे ती माहीत नाही आणि ते समजावून सांगण्यासाठी सर्व नगरसेवकांना आम्ही एकत्रित ठेवणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया हे महायुतीचे नेते एकूणच देताना बघायला मिळतंय। पण 18 तारखेला कुठलाही दगाफटका होऊ नये त्यासाठी हे संपूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे आणि हे सगळे जे नगरसेवक आता सहलीला जाणार आहेत ते थेट 18 तारखेला मतदानाच्या दिवशी नाशिकमध्ये येतील आणि मतदान करतील अशा पद्धतीचं नियोजन हे संपूर्णपणे करण्यात आलेलं आहे। बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।